नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्डे बुजवून साईड पट्ट्यांची तात्पुरती दुरुस्ती केली होती। मात्र पहिल्याच पावसात ते उखडल्याचा प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। कारण पुन्हा संगमनेर, पारनेर आणि राहाता या तालुक्यांना जोडणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक 36 आणि 67 वरील साकुड मांडवे दरम्यानच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं आणि सततच्या पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्यानं वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये। त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांच्या अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय। नगर मनमाड महामार्गाचं काम सुरू असल्यानं संगमनेरहून नगर आणि पारनेरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी साकुड मांडवे हा पर्यायी मार्ग ठरतोय। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढली असून खराब रस्त्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागतोय। राज्यमार्गावरील साईड पट्ट्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। काही ठिकाणी रस्ता खचलाय। काही दिवसांपूर्वी याच मार्गावर झालेल्या अपघातामध्ये श्रीगोंदा येथील एका तरुणाचा मृत्यू झाला होता। तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीने खड्डे बुजवून राज्यमार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून होते। दरम्यान या राज्यमार्गाची पाहणी करून भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी संगमनेर आणि पारनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे।